मुंढे यांच्या विरोधात महानगरपालिकेनं अविश्वासाचा ठराव पारित केला होता, परंतु आता राज्य सरकारनं हा ठराव फेटाळून लावलाय। त्यामुळे तुकाराम मुंढे यांची गच्छंती होणार नाही हे तर स्पष्ट आहे। 105 मतं तुकाराम मुंढे यांच्या विरोधात होती, त्यांना पदावरती ठेवलं जाऊ नये असं नगरसेवकांनी सांगितलेलं होतं। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय निर्णय घेतलाय राज्य सरकारनं? आणि अंदा आपण बघतोय की ही एक प्रक्रिया असते, जेव्हा नवी मुंबई कडनं हा प्रस्ताव आला होता, त्यांच्या विरोधातला अविश्वास ठराव प्रस्ताव तो नगर विकास खात्याकडे आला होता आणि त्यानंतर जे मतं देऊन तो प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे देखील आला होता आणि हा जो प्रस्ताव आहे तो आता फेटाळून लावण्यात आलेला आहे। सरकारने हे ठरवलेलं आहे की ह्या संदर्भात जे प्रशासन आहे त्याची संपूर्ण जे म्हणणं आहे ते ऐकून घेण्यात येणार आहे। कारण ज्या पद्धतीने तुकाराम मुंढे यांचं म्हणणं आहे की आपण जी कारवाई केली आहे ते योग्य होतं आणि ग्राउंड लेवलवरच्या ज्या परिस्थिती आहे ते कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। ह्या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी आधी देखील याचे संकेत दिले होते की कायद्यानुसारच ते सर्व काम करत आहेत। मुख्यमंत्र्यांनी हा देखील त्यांना पाठिंबा दर्शवला होता। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपण बघतोय की हा प्रस्ताव जो आहे तो फेटाळून लावलेला आहे आणि आता जो पालिका प्रशासन आहे त्यांना 30 दिवसाची ही मुदत दिलेली आहे की ह्या 30 दिवसांमध्ये तुकाराम मुंढे आपली बाजू मांडू शकतील आणि आपण बघतोय की हा खूप मोठा दिलासा तुकाराम मुंढेंना मिळाला आहे। रश्मी, मी तुला थोडंसं थांबवते। सुधाकर सोनावणे, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सध्या आपल्या सोबत आहेत। सोनावणेजी, प्रस्ताव फेटाळला राज्य सरकारनं, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, पोहोचतोय बोला। आपण तुकाराम मुंढे यांच्या विरोधात प्रस्ताव पारित केलेला होता बहुमतानं, परंतु राज्य सरकारला हे मान्य नाहीये, त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावलाय। काय प्रतिक्रिया आपली? कसं आहे की या ठिकाणी राज्य सरकारने कुठल्या कायद्याच्या आधारावर या ठिकाणी हा फेटाळलेला आहे हे अजूनपर्यंत माझ्याकडे आलेलं नाहीये। आणि पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर कायद्याच्या चौकटीमध्ये 451 प्रमाणे सरकारला हा ठराव फेटाळण्याचे अधिकार जरी असले तरी क्लिअर कट लाईन त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। कुठल्या प्रकारचे प्रस्ताव जर या ठिकाणी सभागृहाने केले तर ते म्हणजे या शहराला बाधित करणारा, शहराच्या पैशाचा विरोध करणारा काय म्हणजे कुठला ठराव आम्ही केला होता। परंतु 36(3)च्या अंतर्गत क्लिअर कट या ठिकाणी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की या ठिकाणी सभागृहातल्या 5 अष्टमांश लोकांनी जर या ठिकाणी अविश्वास दाखवला तर या ठिकाणी मी आपल्याला याच्यासाठी म्हणतोय की ही जी घटना आहे ही खरोखर म्हणजे लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना आहे। सोनावणेजी, प्रस्ताव आता फेटाळलेला आहे, प्रस्ताव राज्य सरकारनं फेटाळला, आता आपण पुढे काय करणार आहात? नाही, प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळला असेल तर राज्य सरकारने हा पॉलिटिकली फेटाळला असं म्हणता येईल, परंतु कायदेशीर लढाई जी आहे या ठिकाणी निश्चितपणे पुढे चालू राहील आणि कायदेशीर लढाईमध्ये या ठिकाणी मला खात्री आहे, मला विश्वास आहे, माझा लोकशाहीवर विश्वास आहे आणि त्या लोकशाहीप्रमाणे अशा प्रकारे जर एखादा अधिकारी मस्तवालपणे वागत असेल तर त्या अधिकाऱ्याला या ठिकाणी त्याची जागा। ठीक आहे, म्हणजे अजूनही आपण तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आहात। शिवसेनेचे नेते शिवराम पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। खरं तर शिवसेनेला सुद्धा हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण उद्धव ठाकरे यांचं सुद्धा मत तुकाराम मुंढे यांच्या बाजूने काही नव्हतं। आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही बघा, आमचा विश्वास उद्धव साहेबांकडे, उद्धव साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की 36(3) प्रमाणे हे जर कायदाच असेल आणि जर कायदा शास्त्राला मानायचं नसेल त्याने कायदे बदलून टाकावेत। आपली प्रतिक्रिया काय? आपली प्रतिक्रिया काय आहे हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर? हे अतिशय राजकीय खेळी आहे। काही लोकांनी राजकारण केलेलं आहे याच्यामध्ये आणि कायद्याच्या दृष्टीने आम्ही लढत राहू। कायदा काय बोलतो काय की त्याला ताबडतोब गेलं पाहिजे, परंतु मुख्यमंत्र्यांना आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला। आम्हाला वाटलं कायद्याने मांडणारे, कायदा जपणारे मुख्यमंत्री असतील, परंतु मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे। पुढे काय करणार आपण? पुढे आता आम्ही जसं जसं आम्हाला सगळं माहित पडेल तसं तसं आम्ही स्ट्रॅटेजी ठरवू। काय तुमची स्ट्रॅटेजी काय असणार ती जाणून घेण्याची उत्सुकता आहे। स्ट्रॅटेजी असं कसं आता आम्हाला कळलेलं आहे की मुख्यमंत्री कायदा मानत नसतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे मिस्टर क्लीन म्हणून समजले जातात आणि ते कायद्याला सुद्धा बगल देतात, तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही जरूर विचार करू। आम्ही उद्धव साहेबांकडे जाऊ पुन्हा। म्हणजे तुमची पुढची आघाडी मुख्यमंत्र्यांविरोधात असणार आहे? मुख्यमंत्री विरोधात असेल तर कायद्याच्या विरुद्ध आम्ही लढणार। कायदा कशासाठी बनवलेले आहेत, जर त्याला पाळायचेच नसतील तर त्याने कायदे काढून टाकावेत, पुस्तकं कशाला ठेवायची, त्याची मनमानी कारभार करावा मुख्यमंत्र्यांनी। पण एक मुद्दा असा आहे की तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि खरं तर लोक तुकाराम मुंढेंच्या बाजूने आहेत, पण मग शिवसेना तुकाराम मुंढेंच्या विरोधात लोक आहेत की नाही फक्त नव्या मुंबईत येऊन पहा
मुंबईचे पत्रकार तिथं उंटावरून शेळ्या हाकतायत. तिथं त्यांना तुकाराम पाठिंबा मुंडेंनी काय देण्यासाठी आहे तो- अनेक आंदोलनं झालेली संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत. अहो तुकाराम मुंडेने इथे काय हायदोस घातलेला आहे. तुम्ही सामान्य जनतेमध्ये फिरा, मग तुम्हाला कळेल तुकाराम मुंडे काय आहे. तो शायनिंग इंडिया आहे. फक्त 4 महिन्यात एक काम नाही केलं, 5 लाखाचं सुद्धा काम नाही पण सामाजिक मग दृष्टीने केलं. तुम्ही आम्हाला म्हणताय की पत्रकार उंटावरनं शेळ्या हाकण्याचं काम करतात, पण मग तुम्हाला कळत नाही का लोकप्रतिनिधी असून की जनता काय म्हणतेय? आम्हाला कळतंय म्हणून तर आम्ही बोलतोय. कारण पत्रकारांनी आमच्या जे नवी मुंबईचे पत्रकार आहेत त्यांना तुम्ही विचारून पहा की इथली परिस्थिती काय आहे. ती लोकांमध्ये जा, आम्ही लोकांमध्ये राहतो. ठीक आहे, आम्ही लोकांमध्ये राहूनच या प्रतिक्रिया खरं तर जाणून घेतल्या, पण तरीही कळत नाहीये की ही भूमिका का. खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला प्रस्ताव जो नवी मुंबई महानगरपालिकेनं पारित केलेला होता तो प्रस्ताव राज्य सरकारनं फेटाळून लावलाय.